पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 भारत माता की जे आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये जो झालेला हल्ला आहे त्याच्या निषेधार्थ आज हा मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चाला आमच्या बहिणी व माता व सर्व मित्र परिवार बंधू सर्व उपस्थित होते। हा आक्रोश मोर्चा आणि हा हल्ला झाल्यामुळे हा आक्रोश मोर्चा झाला। हा एवढा भयानक हल्ला होता। या अतिरेकी लोक जे आले होते हल्ल्यासाठी त्यांच्यासाठी ना काही जात आहे ना धर्म आहे। तो जो हल्ला झाला तो फक्त हिंदू समाजावर नाही तर हा एकत्मतेवर झाला। ह्याच्यामुळे जे संघर्षचे लोक होते ते दुरावले गेले आणि जे एका ताटात खाऊन जे एका ताटात जेवायचे ते एकामेकाच्या दूर व्हायला लागले। हिंदू मुसलमान मध्ये तेढ निर्माण व्हावा त्यासाठी त्यांनी केलेला हा हल्ला आहे। पण हा हल्ला असा यांनी किती बी केलं पाकिस्ताननी तर हे असं होऊ शकत नाही। हिंदू मुसलमान हे सर्व एकत्र आहे आणि हे आम्ही दाखवून देऊ। ह्याच्यासाठी हा सर्व आमच्या माता बहिणी सर्व हिंदू मुसलमान सर्व लोक ह्याच्यामध्ये सामील झालो आणि मी मोदी साहेबांना एवढं सांगेल की आम्हा मुसलमानांना तुम्ही एक ताकद द्या। एक आम्हाला अशी ताकद आहे की आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्या पाकिस्तान लोकांना मारू एवढंच आमच्या दम आहे। पाणी तपान झालेलं आहे यांची तर अवकात नाही या पाकिस्तानाची। एवढे हे जे बोलतात हे फक्त फुसके बॉम्ब आहे यांचे। हे करल ते करा घरी खायचे वांदे ह्या पाकिस्तानाचे। तर माझं एवढंच सांगणे की एकदा मुसलमानांना चान्स द्यावा आणि पाकिस्तानवर हल्ला करायचा असेल तर पहिलं पुढं करावं मग आम्ही दाखवू की मुसलमान भारताचे मुसलमान काय आहे ते। पहलगाम इथे झालेला जो आतंकवादी हल्ला होता आज त्यासाठी श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्वांनी एक मूक मोर्चा काढला होता। कॅन्डल मार्च काढली होती। माझं म्हणणं आहे की आम्ही सर्वजण भारतीय असो आम्ही सर्वजणांचा एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता। आम्ही जातीने न वागता मानवतेने वागतो आणि म्हणूनच आज जे कोणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्या सर्वांसाठी आम्हाला सर्वांना हळहळ वाटते। ही एकच गोष्ट मनामध्ये ठेवतो आणि सर्वजण आम्ही कायम हीच प्रार्थना करू की जगामध्ये कायम शांततेचं वातावरण व्हावं शांतता पसरावी आणि जे काही या प्रकारचा द्वेष येतो नक्की कमी व्हावा। आपला भारत हा हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व जाती धर्मांचा भारत आहे। पण या भारताचा एकात्मतेवर हात घालण्याचं काम पाकिस्तानच्या त्या नालायक कृत्य करणाऱ्या माणसांनी केलं। लढाई तेवढ्यावर थांबणार नाहीये। तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये एकत्र राहून आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे। काही मंडळी जाणीवपूर्वक ही लढाई हिंदू मुस्लिमची आहे असं दाखवण्याचं कृत्य करत आहे। मी जाणीवपूर्वक सांगतो ही लढाई कुठली हिंदू मुस्लिम नसून ही आपल्या भारतीयांच्या एकात्मतेवर झालेली लढाई आहे। काश्मीर मध्ये लोक ह्याच्यासाठी जातात का कारण तिथं जन्नत आहे तर त्यांनी ते जन्नतला दोजक करून ठेवलं आणि त्या गरीब लोकांचे व्यापारी लोकांचे सगळं नुकसान केलं। पण मी एक सांगते का आम्ही या जे भागात राहतो स्लम एरियामध्ये आमच्या एरियामध्ये कधी हिंदू मुस्लिम झाला नाही। मी एक मोदी सरकारला विचार करते का तुम्ही पुरुषाला कशाला पाठवताय तिथं आम्ही महिला पण जातो आणि तिथले जेवढे हिजडे आहेत त्यांना खलास करतो। अरे तुम्ही त्यांना विधवा केलं अरे तुम्ही पण कधी तर कुणाचे लेकरं असतील तुमच्या आई बहिणी पण विधवा होतील याची काळजी केली पाहिजे होती त्यांनी। परंतु असं न करता त्यांनी जे कृत्य केले हे मोदी सरकारने पाणी बंद केलंय। मी तर अन्न बंद केलं असतं मी जर का प्राईम मिनिस्टर राहिले असते तर मी सगळं भाजीपाला सगळं बंद करून टाकलं असतं। त्यांच्या आईला काहीच खाऊ नका तिथं मरा सगळे। आमचा फक्त एकच मुद्दा आहे की 56 इंचची छाती जी आहे आमच्या पंतप्रधानांची आम्ही सर्व पक्षी त्यांच्या बाजूला त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तयार आहोत।
की पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्यांना धडा शिकवावाच लागेल. त्यांचा संरक्षण मंत्री सांगतो की आमचे 150 क्षेपणास्त्र आम्ही तयार ठेवलेले आहेत, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आज आम्हाला ही काळाची गरज आहे की पाकिस्तानला त्याच्या भाषेतच उत्तर दिलं गेलं पाहिजे. चायना त्यांना आता पण जे सगळ्याच्या सगळे त्यांना वेपन्स द्यायला तयार आहेत. आता त्यांची मीटिंग झाली. या सगळ्या गोष्टींवरती भारत सरकारने ठोस ते ठोस पाऊल उचलायला पाहिजे. फक्त पाणी बंद करून चालणार नाही, तर त्यांच्यावरती हल्ला करून 1 तास मिटून टाका हा विषय कायमचा. की कारण दरवेळेस बोलणार की पाकिस्तानने हल्ला केला, पाकिस्तानने हल्ला केला. 1 तास विषय मिटून टाका आणि पाकिस्तानला यावेळेस नेस्तनाबूत करून टाका. जन्नत कहाँ है तो यहाँ है असं काश्मीरमध्ये बोललं जात होतं. पण पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आणि त्याच्यासाठी मी एकच घोषणा देते आणि तुम्ही सगळ्यांनी जोराने प्रतिसाद द्या, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद. हा हल्ला झाला आहे कुठल्याही एका जाती जमातीवरती न होता भारतीयावरती हा हल्ला होऊन तो कुठल्या जातीचा होता, कुठल्या धर्माचा होता तो न पाहता तो सर्वप्रथम एक भारतीय नागरिक होता, त्यांच्यावरती हा हल्ला झालाय. जर आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर ह्या रॅलीमध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम बांधव हे माझ्या निदर्शनास आलेत की त्यांनी येरवड्यातून पहिल्यांदा ही पायी रॅली या ठिकाणी आदरांजलीसाठी या ठिकाणी काढली आणि जे जे बांधव त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत अशा सर्व बांधवांना समस्त येरवड्याच्या वतीनं, सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं आणि एक भारतीय नागरिक म्हणून त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. यामध्ये निष्पाप त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या माझ्या भारतीय नागरिकांना ज्या पद्धतीनं त्या आतंकवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये आज समस्त भारतामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. आणि तो आक्रोश आज आपल्या एवढ्या परिसरातील नागरिकांच्या वतीने, सर्व पक्षीय, सर्व संघटना असतील, संस्था असतील, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून इथं मूक आंदोलन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. भारत सरकारकडून एकच अपेक्षा आहे की या दहशतवाद्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचं नेस्त नाबूद करावं. ज्या या माणुसकीला काळीमा फासणारी या लोकांनी जे केलेलं आहे ते यापुढे कोणीही करणार नाही आणि ते करताना त्यांनी त्यांच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई भारत सरकारकडून व्हावी अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. देश आमचा हिंदुस्थान, हे अल्लाह ते आम्हाला शक्ती इतकी, आम्ही मिटवून टाकू आतंकवाद, आम्ही पेटून देऊ पाकिस्तान. नारे तकबीर, अल्लाहू अकबर, जय हो हिंदुस्तान, जय हो हिंदुस्तान. आओ मिलकर इन्हें दिखाएं ताकत हिंदुस्तान की. भीख मांग कर घर में तूने घी के दिए जलाए हैं, भीख मांग कर घर में तूने घी के दिए जलाए हैं. देकर लहू जिगर का हमने पास इन्हें सजाए हैं. ना भूलेंगे कुर्बानी बदले में एक एक हम इंसान की, ना भूलेंगे कुर्बानी बदले में हम एक एक इंसान की. ईंट से ईंट बचा देंगे हम इस बार पाकिस्तान की. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. फांसी दो, फांसी दो, आतंकवादियों को फांसी दो.